हाय, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्स या टॉपिकमधलं पेज नंबर 140 140 वरचा 4th नंबरचा वॉल्यूम बघतोय. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला बघा त्यांनी प्रिपेअर अ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओनली. फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर काय सांगितलंय. मागच्या काही प्रॉब्लेममध्ये आपण अकाउंट प्रिपेअर केले होते फर्स्ट प्रॉब्लेममध्ये, त्यानंतर जनरलीजही प्रिपेअर केले होते. ठीक आहे. आज फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. आता बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करावंच लागणार. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण बघत आलो आता प्रॉब्लेममध्ये की रिव्हॅल्युएशन अकाउंट हे कंपल्सरी प्रिपेअर करावं लागतं. कारण की जो काय तुमचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस आहे हा आपल्याला पार्टनर्सना द्यावा लागतो. ठीक आहे. आणि तो बॅलन्स शीटमध्येही लागतो. पण ह्या जो 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे ह्यामध्ये तुम्हाला फक्त आता पार्टनर्स कॅपिटल विचारलं आहे. त्यामुळे आपण 2 अकाउंट प्रिपेअर करूया. एक म्हणजे तुमचं पार्टनर्स कॅपिटल आणि दुसरं रिव्हॅल्युएशन अकाउंट ॲज अ वर्किंग नोट म्हणून. ठीक आहे. बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कसे अकाउंट ते प्रिपेअर करायचे. पार्टनर्स कॅपिटल तुम्ही बघू शकता. पर्टिक्युलर आणि जे 3 पार्टनर्स आहेत त्यांचे 3 कॉलम तुम्ही प्रिपेअर केला डेबिट आणि क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंट पर्टिक्युलर रुपीज सगळं प्रिपेअर करायचं. ठीक आहे. असे 2 अकाउंट तुम्ही प्रिपेअर करून घेतलात. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये येऊया बघा आपण. तुम्ही बघू शकता प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित तुम्हाला फर्स्ट त्यांनी लायबी साईडला कॅपिटल दिले. काय करायचं आता पोस्टिंग करूया. कारण की आता ॲडजस्टमेंट कुणावरती हे मॅटर करत नाही. कारण की आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केली नाही आहे. ठीक आहे. डायरेक्ट आपण पोस्टिंग करूया. बघा फर्स्ट तुम्हाला कॅपिटल दिले. ठीक आहे. कॅपिटल त्यांनी काय म्हटलं मकरंद आणि महेश हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आता नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीच आहे हे जे कॅपिटल तुम्हाला दिसते मकरंद आणि कोण महेशचं हे आपण कुठे लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. बघा इथे आपण काय केलं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्राउडर म्हणून लिहिलं बघा. मकरंदच्या कॉलममध्ये 95,000 महेशच्या कॉलममध्ये 1,00,000 जसं त्यांनी दिलं आहे तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये तसं आपण ते लिहिलं. त्यानंतर तुम्ही पुढे बदललं तर संडिकेटर्स आणि बिल्स पेबल हे तुम्हाला 2 आयटम दिलेत. आता एक लक्षात घ्या इथे तुम्हाला काय बॅलन्स शीट प्रिपेअर केली नाही त्यामुळे ह्याची पोस्टिंग होईल का नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर हे बिल्डिंग दिले मशिनरी दिले डेटर्स दिले किंवा बँक दिले फर्निचर दिले ह्या ज्या ॲसेट्स आहेत हे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केल्यामध्ये ह्याची पण तुमचं इफेक्ट होणार नाही पोस्टिंग होणार नाही. फक्त आपण कॅपिटल होतं ते फक्त पार्टनर्स कॅपिटल आपण लिहून टाकलं. ठीक आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये येऊ जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ॲडजस्टमेंट तर जी फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे बघा त्यामध्ये त्यांनी काय दिले ही पेड 1,00,000 ॲज हिज कॅपिटल आणि 40,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. आता पहिली गोष्ट याचं कॅपिटल त्यांनी किती दिले मला सांगा 1,00,000 दिले. कॅपिटल बघा जो न्यू पार्टनर्स आहे तुमच्या फर्ममध्ये आला आहे त्याने तुम्हाला पैसे दिलेत म्हणजे तुमच्या फर्ममध्ये पैसे आलेत. आपण अशी एंट्री काय केली होती मागेही आपण बघितलं होतं काय एंट्री होते न्यू पार्टनर्सची जर तुम्हाला कॅपिटल प्रोव्हाइड केलं तर कॅश टू त्या न्यू पार्टनर्सचं नाव. आता कॅश टू त्या न्यू पार्टनरचं नाव मंगेश आहे बरोबर. मग कॅश टू मंगेश कॅपिटल. आता ह्या कॅश टू मंगेश कॅपिटल ही जी एंट्री आता म्हटलं मी ह्याची पोस्टिंग कशी होणार मला सांगा. बघा ना कॅश टू मंगेश कॅपिटल म्हणजेच काय कॅश अकाउंट तर प्रिपेअर केलं नाही आहे पण मंगेश अकाउंट प्रिपेअर केलं म्हणजे पार्टनर्स कॅपिटल आपण प्रिपेअर केले त्या क्रेडिट साईडला बघा बाय बँक. आता कॅश किंवा बँक म्हणा बाय बँक 1,00,000 जी ती अमाऊंट आहे ती मंगेशच्या कॉलममध्ये आपण लिहिली बघा. समजते काय करायचं पार्टनरच्या क्रेडिटला जे काही कॅपिटल प्रोव्हाइड करेल न्यू पार्टनर्स त्या क्रेडिटला पार्टनरच्या क्रेडिटला बाय बँक किंवा बाय कॅश लिहायचं आणि त्या मंगेशच्या कॉलममध्ये म्हणजे जो थर्ड पार्टनर्स न्यू पार्टनर्स त्याच्या कॉलममध्ये ती अमाऊंट लिहून टाकायची. समजलं इथपर्यंत. पुढे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला पुढे त्यांनी दिले 40,000 गुडविल. ठीक आहे. आता हे जे गुडविल तुम्हाला दिले मला सांगा 40,000 गुडविल दिले आणि काय म्हटले त्यांनी मला सांगा इथे तर गुडविल शेअर गुडविल एवढंच म्हटले. आणि जर तुम्ही खाली बघितलं म्हणजे 5th नंबरचे ॲडजस्टमेंट त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की ओल्ड पार्टनर डिसाईड रिटेन हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इन बिझनेस. ते आपण पुढे बघूया. त्या अगोदर जे 40,000 त्यांनी गुडविल आहे तुमचा फर्मचं गुडविल त्यांनी तुम्हाला दिले 40,000 ह्याचं काय करायचं. तर बघा हे जे 40,000 आहेत हे आपण काय करतो 2 एंट्रीज होतात. तुम्हाला माहिती आहे ना फर्स्ट केस आहे ॲक्च्युली इथे तुम्हाला काय दिलं त्यांनी फक्त गुडविल दिले की नाही 40,000 ऑफ हिज शेअर ऑफ गुडविल. म्हणजे त्यांनी गुडविल प्रोव्हाइड केलं आहे. जो न्यू पार्टनर्स आहे म्हणजे मंगेश आहे त्यांनी तुम्हाला फर्मला तुमच्या कंपनीला 40,000 गुडविल दिले. गुडविल त्यांनी कॅशने दिले म्हणजे फर्स्ट केस आहे. किती एंट्रीज होतात 2 एंट्रीज होतात कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे. आता मला सांगा कॅश टू गुडविल कॅश अकाउंट प्रिपेअर केलं का नाही. गुडविल अकाउंट प्रिपेअर केलं आहे का नाही. मग ती एंट्री होईल का इथे म्हणजे इथे लिहायची गरज आहे का नाही आहे. तर दुसरी एंट्री काय होते गुडविल टू ओल्ड पार्टनर्स बरोबर ना. ती एंट्री आपण इथे करणार म्हणजेच पार्टनरच्या घेतला बघा बाय गुडविल आपण लिहिलं. आता ते अमाऊंट किती आहे मला सांगा 40,000 आहे. आणि लक्षात ठेवा गुडविल नेहमी इथे ओल्ड पार्टनरना सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटलं जातं. आता सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला दिला आहे का पहिलं बघूया. दिलं नसेल तर आपल्याला काढावं लागेल. तर इथे दिला आहे बघा तुम्हाला जी लास्ट वन ॲडजस्टमेंट आहे ना
ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली म्हटले बघा, म्हणजे किती रेशो सॅक्रिफाईस रेशो इक्वली आहे. मग हे 40,000 दिलेत ना गुडविल, हे आपण इक्वली ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करणार. बघा इथे आपण काय केलं, इक्वली हे 20,000 डिस्ट्रीब्यूट करून टाकले. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, पुढे जाऊया. आता गुडविलचं इथपर्यंत झालं. आता पुढे बघा तुम्हाला त्याने दिले प्लांट अँड मशिनरी दिले का, रिव्हॅल्यूड 48,000. आता प्लांट अँड मशिनरी आहे किती मला सांगा, 60,000 आहे. आता 60,000 होती, त्याची व्हॅल्यू झाली 48,000, म्हणजे प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली आहे. आता किती रुपयांनी कमी झाले मला सांगा, 60 होती 48 झाले, म्हणजे 12,000नी कमी झाले. ठीक आहे, मग मला सांगा तुमची जर ॲसेट कमी होत असेल तर तुमचं प्रॉफिट आहे की लॉस आहे, तर नक्कीच आपला लॉस आहे. मग ॲसेटमध्ये जर तुमची कमी होते, लॉस आहे, आपण लेस करतो ॲसेटला, म्हणजे सेकंड इफेक्ट कुठं आणणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, बरोबर की नाही. त्यामुळे बघा हा सेकंड इफेक्ट प्लांट अँड मशिनरी 12,000 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिलं. तुम्हाला मागेही मी सांगितलं आहे, ॲसेट जर तुमचं कमी होत असेल, लॉस असेल तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहा, प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहा. समजलं, प्लांट अँड मशिनरी डेबिटला काय आलं. ठीक आहे, 12,000 कुठून आले ते पण समजलं. 48,000 आणि 60,000 मधला डिफरन्स. पुढे बघायची थर्ड ॲडजस्टमेंट तुम्हाला दिले, बिल्डिंग टेकन बाय मकरंद 1 लाख. आता इथे बघा थोडंसं वेगळं आहे, बिल्डिंग टेकन बाय मकरंद म्हणजे काय, ते जो मकरंद आहे त्याने बिल्डिंग टेकन केली म्हणजे घेतली आहे थोडक्यात, बरोबर ना. ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स ह्या टाईपची ॲडजस्टमेंट आहे बघा. त्यांनी 1 लाख रुपयाची बिल्डिंग आहे का, ती कुणी घेतली आहे, मकरंदने घेतली. आता बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, 72,000 त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे 72,000ची जी बिल्डिंग आहे ती मकरंदने कितीला घेतली आहे, ते 1 लाखला घेतली आहे. ठीक आहे, बघा ह्याचे इफेक्ट कसे होणार आहेत. पहिली गोष्ट, 2 इफेक्ट ह्याचे होणार आहेत. एक तुमचं रिव्हॅल्युएशनला अकाउंट पण होणार आहे आणि एक मकरंदला पण होणार आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट मकरंदने घेतले कितीला, 1 लाखला घेतले ना. मग आपण काय करूया, त्याच्या डेबिटला, मकरंदच्या डेबिटला टू बिल्डिंग 1 लाख त्याच्या कॉलममध्ये लिहूया. ठीक आहे, त्याने 1 लाखला घेतले, मकरंदच्या डेबिटला म्हणजे पार्टनर्स केपच्या डेबिटला टू बिल्डिंग मकरंदच्या कॉलममध्ये 1 लाख रुपये लिहिलं. ठीक आहे, आता 1 लाख रुपयाला घेतली आहे, बरोबर ना. आहे 72,000, म्हणजे जो डिफरन्स आहे दोघातला 1 लाख आणि 72,000 डिफरन्स म्हणजे 28,000 जवळपास जो डिफरन्स येतोय, तो आपण कुठे लिहायचा आहे, तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. हां, कुठे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. आता रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला का मला सांगा, त्याची 72,000 72,000 त्याची व्हॅल्यू आहे आणि मकरंदने घेतलं 1 लाखला, म्हणजे 28,000 एक्स्ट्रा पे केले त्यासाठी, मग तो कंपनीचा प्रॉफिट आहे. हां, ॲसेटची व्हॅल्यू वाढली आहे, ॲसेटमध्ये ॲड केलं म्हणून ते क्रेडिट साईडला आपण काय केलं, इथे 28,000 बाय बिल्डिंग म्हणून लिहिलं. समजलं. आणि जो 1 लाख तिथे का लिहिले, कारण पार्टनर्सनी ते ॲसेट घेतले, मकरंदने घेतले ना, मकरंदच्या डेबिटला टू बिल्डिंग असं. हां, लक्षात ठेवा, हे असं ॲडजस्टमेंट की 2 इफेक्ट होतील बघा. पुढे त्यानंतर तुम्हाला बघा त्यांनी दिले तुम्हाला फोर्थ ॲडजस्टमेंट बघा, RDD टू बी इन्क्रीज अप टू 4,000. म्हणजे RDD जी काय तुमची आहे ती वाढली आहे किती, 4,000. आता तुमचे मला सांगा इथे RDD आहे किती, 2,000 दिले. आता इथे महत्त्वाचं काय, अप टू शब्द, ह्याचा अर्थ असा होत नाही RDD इन्क्रीज अप टू 4,000चा अर्थ काय होतो, RDD 4,000 रुपये झाली आहे, 4,000ने वाढली नाही आहे. म्हणजे 2,000 होती ती झाली किती आता, 4,000 झाली आहे. म्हणजे एक्झॅक्टली वाढली आहे किती रुपयाने, तर 2,000नी वाढली. समजते. मग अशा वेळी काय होतं, आपण इथे आहे ना, तुम्हाला पुढे ज्यावेळी बॅलन्स शीटमध्ये मी ही ॲडजस्टमेंट पुढच्या प्रॉब्लेममध्ये नक्की दाखवेन. सध्या एकच इफेक्ट करायचं आहे, त्यामुळे इथेच सांगतो बघा. मग इथे आपण जे 42,000 आहेत ना, त्यामधून लेस 4,000 करणार आहे. ठीक आहे, 4,000 लेस करणार आहे. समजलं. हां, मग आता सेकंड इफेक्ट कितीचा होणार, फक्त 2,000चा होणार. का, कारण ऑलरेडी 2,000 RDD आहे, 4,000 झाली आहे, म्हणजे 2,000नी वाढली आहे, बरोबर ना. म्हणजेच काय, 2,000नी RDD वाढले. आता RDD 2,000नी वाढले ना, म्हणून तो सेकंड इफेक्ट जो तुमचा लॉस आहे, बरोबर ना, RDD वाढली आहे, लॉस आहे, तर 2,000 जे काय आहेत RDDचे ते डेबिटला लिहिणार. आता 2,000 का आले समजलं ना, 2,000 ऑलरेडी RDD तुमच्याकडे आहे, आता 4,000 झाली आहे, बरोबर ना, म्हणजे 2,000नी वाढली आहे, म्हणून तो सेकंड इफेक्ट डेबिटला तो RDD 2,000 लिहिला. ठीक आहे. समजा इथे तुम्हाला त्याने दिलं असतं RDD इथे समजा 4,000 आहेत, तिथे किती असते, आपण पकडूया 6,000 दिले असते, तर काय केलं असतं आपण मला सांगा, कितीचा सेकंड इफेक्ट झाला असता. ऑलरेडी 2,000 दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे जो डिफरन्स आहे 2,000 आणि ह्या 6,000 मधला म्हणजे 4,000, तो आपण सेकंड इफेक्ट डेबिटला दिला असता. समजलं. असं. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा, जी 5th नंबरची तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली त्यांनी, ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इन बिझनेस. म्हणजे बघा ना, म्हणजे आता ह्याचा मिनिंग काय होतं बघा, त्यांनी इनडायरेक्टली म्हटलं थोडक्यात, की हाफ अमाऊंट जे काय गुडविलचं आहे ते तुम्ही रिटेन करताय, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्येच ठेवताय. म्हणजे हाफ अमाऊंट काय करणार आहेत, विड्रॉ करणार आहेत. बघा त्यांनी इथे कोणत्याही प्रकारे विड्रॉ शब्द वापरला नाही आहे, पण ही केस कसली आहे, विड्रॉची आहे. म्हणजे ट्रीटमेंट ऑफ गुडविल आपण ज्या वळतल्या आहेत
त्यामध्ये बघा टोटल 4 केस आहेत. फर्स्ट गुडविल रिटेन इन बिझनेस आहे, सेकंड विड्रॉ आहे, नंतर रेज आहे आणि रेज आणि रिटर्न ऑफ आहे. त्यामध्ये ही विड्रॉची बघा आहे, ऑलरेडी आपण गुडविलची फर्स्ट केसची एंट्री केली आहे. फक्त एक जी एक्स्ट्रा एंट्री होते विड्रॉची ती आपल्याला करायची. ठीक आहे. मला सांगा हाफ अमाऊंट म्हटलं ना त्यांनी, हाफ अमाऊंट. मग गुडविलची व्हॅल्यू किती आहे? 40,000 आहे. 40,000च्या हाफ अमाऊंट किती येणार? 20,000. हां, मग त्याची एंट्री काय होते मला सांगा. जर तुम्ही ट्रीटमेंट ऑफ गुडविलचा व्हिडिओ आपला बघितला असाल, त्यामध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं जी सेकंड केस आहे त्यामध्ये टोटल 3 एंट्रीज होतात. पहिले होते कॅश टू गुडविल, ऑलरेडी आपण इथे केली आहे ती. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स ऑलरेडी इथे केलेली आहे. आणि तिसरी होती, पहिल्या दोन सेम होतात ना, कॉमन आहेत. आणि तिसरी एंट्री होते ओल्ड पार्टनर्स टू कॅश. काय होते? ओल्ड पार्टनर्स टू कॅश किंवा बँक बोलतो आपण त्याला. ठीक आहे. मग आता सेम एंट्री करू आपण. बघा हाफ अमाऊंट 20,000ची ओल्ड पार्टनर्सच्या डेबिटला टू बँक दिलं. आणि जे 20,000 आहेत ते हाफ 10,000 आपण वाटले. म्हणजे 40,000च्या हाफ 20,000 ते आपण 10,000 का ते इक्वल रेशो आहे. सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपण गुडविल त्यांना प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. समज इथपर्यंत काय केलं आपण? पुढे त्यानंतर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पुढची ॲडजस्टमेंट तुम्हाला ते ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड सॅक्रिफाईस इक्वली, सॅक्रिफाईस रेशो झालं सगळं. ठीक आहे. आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता फक्त टॅली करायचं आहे. तुम्ही काय केलं? फर्स्ट तुमचं जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ते तुम्ही टॅली करताय. बघा डेबिटला 2च आयटम आहेत. क्रेडिटला एक आयटम आहे 28,000. नक्कीच क्रेडिट साईड मोठी आहे. 28,000 तुम्ही लिहिलात. 28,000मधून हे जे 14,000 आहेत म्हणजे 12 आणि 2 14,000 ते वजा केलात. मग तुमचं 14,000 14,000 तुमचा लॉस प्रॉफिट येतोय. आता हा जो प्रॉफिट आहे बघा 14,000 प्रॉफिट आला. ह्याचा रेशो किती येतो पहिला बघूया आपण. बघा ओल्ड पार्टनरचा रेशो आहे तुम्हाला त्याने दिला आहे 3:2. बरोबर. ह्या 3:2 मध्ये आपण काय करतोय? डिस्ट्रीब्यूट करतोय, त्यांना वाटून देतोय. ठीक आहे. बघा 3,000मध्ये हा जो 14,000 प्रॉफिट आहे, ठीक आहे, हा 14,000चा प्रॉफिट आहे, हा 3,000मध्ये वाटला. आता हा कुठे वाटणार? प्रॉफिट आला ना, मग पार्टनरच्या कुठे येणार? तो क्रेडिट साईडला वाटणार. बघा इथे क्रेडिटला वाटला आपण. 8,400 आणि 5,600 झालं. डिस्ट्रीब्यूट करून झाला प्रॉफिट. आता तुम्ही काय करणार? तर हे टॅली करणार. पार्टनर्स कॅपिटल तुम्ही आता टॅली करणार. ठीक आहे. आता पार्टनर्स कॅपिटलमध्ये बघा नक्कीच इथे तुम्हाला क्रेडिट साईडच्या अमाऊंट जास्त आहेत. 1 लाख आहे ते. ही टोटल येते 1,25,600. ह्याची येते 1,23,400. सेम अमाऊंट तुम्ही इकडे लिहिलात. ठीक आहे. त्यामधून आता इथे काय लेस करायचं म्हणजे 1 लाखच आलं आन्सर. 1,25,600 म्हणून 10,000 गेले, 1,15,600 आलं. आणि इथे तुमचं आन्सर किती येते? फक्त 13,400. टू बॅलन्स कॅरीड डाऊन झालं. एवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचं. तर अकाउंट एकच विचारलं होतं पार्टनर्स कॅपिटल. असं व्यवस्थित प्रिपेअर करा. बघा व्यवस्थित प्रॉब्लेम समजलं का? बघा काय डाऊट्स असतील प्लीज मला विचारा, मी तुम्हाला ते नक्की सांगेन. ठीक आहे. थँक्यू.